नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या दिवशी अमावस्या तिथी आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. घरामध्ये जर कुठे जाळी जळमट झाली असेल तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. घरातली फरशी आपल्याला मिठाच्या पाण्याने, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र, हळद, भीमसेनी कापूर या गोष्टी टाकून आपल्याला आपल्या संपूर्ण घराची फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता घरामध्ये बऱ्याच वेळेला आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येतो, कालांतराने ते वापरून खराब होतात आणि आपण त्या तशाच ठेवून देतो. तर ही चूक आपल्याला करायची नाहीये. जर त्या रिपेअर होणार असतील तर आपण त्या रिपेअर करून घ्याव्या, अन्यथा आपण त्या टाकून द्याव्यात. आता बंद पडलेली घड्याळं किंवा अजून काही फुटलेल्या कपबशा किंवा स्टीलचे भांडे, असे तुटलेले, चिरलेले, फुटलेले काही भांडी किंवा काही वस्तू असतील, फाटलेले कपडे, तर आपल्याला हे त्वरित टाकून द्यायचे. कारण अमावस्या तिथी संपली की 21 तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आणि मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये आपण लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त उपासना करायची असते. तर लक्ष्मी मातेला ही स्वच्छता प्रिय आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची. आता आपण मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करत असो किंवा नसो, तरी आपल्याला ही गोष्ट आवर्जून करायची आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.